एक मोठ्या साईजचा चॉपर आहे माझ्याकडे, तुम्हाला माहिती आहे, स्टीलचा, पण त्याच्यापेक्षा अजून छोट्या साईजचा आहे. तर मागवलेला आहे ॲमेझॉनवरनं. आणि नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. ॲक्च्युली आता आम्ही चाललो आहोत IKEAला आणि काय वस्तू घ्यायची आहे आणि आता आमच्याकडे वेळ आहे तर विचार केला चला जाऊ. आणि खूप दमलेलो आहोत आणि खूप धावपळ होत आहे आमची आणि परिबेलाला सांभाळून सर्व काही आम्हाला करावं लागते. तर एक दीड तासामध्ये आमचं IKEAमधलं काम होऊन जाणार. त्याच्यानंतर मग बाकीची जी कामं आहे ती हळूहळू आम्ही तुमच्यासोबत शेअर करू, बघूया. आणि जेवढा आम्हाला टाईम बाकीच्या गोष्टीसाठी टाईम यूज करता येतो ना तर तसं करतो आहे आम्ही. अजिबात त्याचा वेळ घालवत नाही आहे. 1 तास आहे तर चला हे करून घेऊ, 1 तास आहे तर ते काम करून घेऊ. आणि तेच आमच्या डोक्यात चालू आहे. लिस्ट करून ठेवली आहे ऑलरेडी काय काय करायचं आहे. कारण की काय असं खूप म्हणजे तुम्हाला सांगितलं खूप जास्त असं हेल्पला नसतात. आणि बाकीच्या गोष्टीसाठी तर आम्ही लेबर वगैरे जे आहे, लेबर म्हणजे ज्या सामान शिफ्ट करायचं असेल ना तर लोकांना बोलवणार आहोत. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहे, फर्निचर असेंबल करणं हे ते आम्ही दोघंच असणार आहोत आणि आमच्या दोघांनाच ते मॅनेज करायचं आहे. त्यामुळे मग आमची अशी खूप धावपळ आणि खूप अशी दगदग चालू आहे. पण जसं पॉसिबल होत आहोत शांततेत आम्ही दोघं करत आहोत, घाई गडबड न करता. पण मग बेलाचं पण असतं, मग जेवणाचं पण असतं. स्वयंपाक करायला बाहेर खाऊन किती खाणार, दुपारी खाणार, एक टाईम खाणार, दोन्ही वेळेस ना बाहेरचं नकोसं वाटतं. मग असं वाटतं नाही बाबा एक टाईम तरी ना आपलं घरचं जेवण पाहिजे आपल्याला, बरोबर आहे का? बाहेरचं पोट भरतं तेवढ्या पुरताच्यानंतर असं वाटतं नाही बाबा आपलं जेवण पाहिजे. तर मग म्हणजे पूर्ण व्यवस्थित पूर्ण स्वयंपाक, वरण भात भाजी पोळी जेवढं असतं तेवढं व्यवस्थित बनवून ठेवते. मग सगळ्यांना कसं पोटभर जेवण केलं ना तर मग बाकीचं जे कामं आहे ते करायला सुद्धा एनर्जी येते. तर चला आता आम्ही 15-20 मिनटामध्ये पोहोचून जाऊ. आणि इथलं जे IKEAला जात होतं ना ते बेल्जियममध्ये आहे, म्हणजे लक्झमबर्ग, फ्रान्सकडे चाललो का? ओके. तर मला थोडं आपल्या इथे चाललो आहे का काय बेल्जियमला. तर इथे बेल्जियम आणि लक्झमबर्गच्या मध्ये पण आहे ना IKEA आहे, फ्रान्सला पण आहे. तर भरपूर ठिकाणी आहे तसं ते. चला पोचलो आहोत आता आम्ही. होय बघा पुण्यामध्ये IKEA होतं तू म्हणाली? हो पुण्यात पण झालं ना IKEA. हो झालं वाटतं मला, कारण की मी इन्स्टावर ना बघितलं होतं ओपन झालेलं आहे. मुंबईला तर झालेलंच आहे, पुण्याला पण झालंय. मुंबई, हैदराबाद, मुंबई, बँगलोर झालं होतं तिकडे. आता पुण्याला पण झालंय. मे बी नाशिकला पण होईल. नाशिकला काय म्हणजे पण वेळ लागेल. हा नाशिकला वेळ लागेल. ऍटलीस्ट पुण्यामध्ये झालं. हा आणि हे फ्रान्सचा IKEA आहे. युरोपमध्ये म्हणजे सर्व ठिकाणी आहे. हा युरोपमध्ये एक्सेप्ट लक्झमबर्ग. येस, लक्झमबर्ग मध्ये नाहीये. लक्झमबर्ग मध्ये काहीच नाही. काही नाही. म्हणजे हे असे स्टोर्स नाही जसं प्रायमार्क किंवा मग DM किंवा IKEA झालं, हे स्टोर्स लक्झमबर्ग मध्ये नाही. लक्झमबर्ग मध्ये फक्त लक्झमबर्गिश वस्तू किंवा प्रोडक्ट्स असतात नाही का, एक्सपेन्सिव्ह पण आणि एक्सपेन्सिव्ह असतं म्हणूनच लवकर ओपन होत नाही लक्झमबर्ग मध्ये. तो एक तुम्ही म्हणता लक्झमबर्ग मधनं तुम्ही काय जाता लक्झमबर्ग, तुम्हाला मी नेहमी म्हणते लक्झमबर्ग खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि त्यामुळे असं स्टोर्स नाही असं म्हणजे प्रायमार्क झालं, IKEA झालं, बाकीचे भरपूर जे स्टोर्स आहे ना फर्निचर स्टोर्स पण असं लवकर जास्त ऑप्शन्स नाहीये. लक्झमबर्ग मध्ये ना फक्त फ्युल स्वस्त आहे. हो पेट्रोल डिझेल थोडं स्वस्त आहे कम्पेअर टू जर्मनी, लक्झमबर्ग नाही सॉरी कम्पेअर टू जर्मनी, फ्रान्स आणि बेल्जियम. तर मग ते घेण्यासाठी मग जर्मनी तिकडचे लोक लक्झमबर्गमध्ये येतात, पण बाकीच्या वस्तू घेण्यासाठी लक्झमबर्गचे लोक दुसऱ्या कंट्रीमध्ये जातात. चला आपण पोहोचलो. चला ट्रॉली घ्यायला. एक मोठ्या साईजचा चॉपर आहे माझ्याकडे, तुम्हाला माहिती आहे, स्टीलचा, पण त्याच्यापेक्षा अजून छोट्या साईजचा आहे. तर मागवलेला आहे ॲमेझॉनवरनं
आणि मला नाईफ्स बघायचे आहे चांगल्या क्वालिटीचे. आणि हा जो 3चा सेट आहे तर हा 35 युरोजचा आहे आणि त्याची क्वालिटी पण तशी आहे. त्यामुळे थोडंसं 35 युरो म्हणजे थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. 35 युरो म्हणजे 3,500 रुपयाचं आहे हे. आणि त्याच्यापेक्षा मग वेगवेगळे पण आहे म्हणजे 12 युरोजचं हे जे आहे ना हे आपल्याकडे आहे सेम ना, हे ऑलरेडी आपल्याकडे ना, ते आहेत आमच्याकडे. पण जे तुझ्याकडे आहे ना तर त्याच्यावर सिंगल पण आहे. हां सिंगल पण आहे बघा हे. जर आपल्याला सिंगल घ्यायचं असेल काय मोठं नसेल गरज नाही का. हो खूप मोठं गरज नसेल तर सिंगल पण घेऊ शकतो. मला तर यासाठी हे आणि एक छोटा घेऊ शकतो. हा मोठा आणि हा छोटा आहे. छोटा हो. आणि त्याच्यामधला हा पण एक मोठा आहे. एक मोठा आहे. येऊन एकच पडतं जर बगितलं तर तसं नाही का. हा पण आपल्याला तो मोठा पाहिजे का? नाही तेच म्हणते यूज होणार आहे का नाही कारण की मग हे आणि हा एक घेऊ शकतो 2. हा पण मग ते दोन घेतलं तर मग ते आणखी मागतं. तेच ना. ठीक आहे बघ तुला कसं घ्यायचं. हे 3 नाईफ्स घेतलेले आहे. छोटा मीडियम आणि त्याच्यापेक्षा मोठा वेगळा. आणि आपल्याला आणि धार काय होतं लवकर निघून जाते आणि मग ते धार लावायचंच आहे माझ्याकडे. पण तरी पण मग एक्स्ट्राचे असते कारण की बाकीचे जे छोटे नाईफ्स आहे ना ते खराब झाले माझे. इथे आहे ऑर्डर त्याने दिलेलं आहे बघा. आणि आपल्याला आहे ना आहे धार लावायचं हो करण्याचं. हो धार करण्याचं आहे आपल्याकडे. ठीक आहे चला पुढे जाऊया. आम्ही घेतलं ते आणि आता पुढे चाललो आहोत. चांगलं आहे ना हे. शेप पण चांगला आहे. दुसरं डायनिंग टेबलसाठी घेऊ शकतो हे. बघू. हां हे चांगलं आहे ना. कार्पेट बघायचं आहे एंट्रन्सला तर हे सगळं तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसत असतील. तर त्याच्यामध्ये ही पण एक डिझाईन आहे प्लेन आहे. ही एक डिझाईन आहे अजून डार्क आहे त्याच्यामध्ये आणि हे थोडेसे लाईट आहे. थोडं डार्कच घ्यायचे कारण की लाईट असेल तर मग खराब होईलच ते नाही का. त्यामुळे हा एक त्याच्यामध्ये कलर आहे. हा एक वेगळा हा एक कोणता हा चांगला वाटतो ना. पण तू तर म्हणली लाईट नाही घ्यायचं. लाईट म्हणजे तो ग्रे कलर आणि व्हाईट कलर नाही पाहिजे. अच्छा हे असं ठीक आहे का? हां असं ठीक आहे थोडं. आणि इथे थोडं हे असे वेगळे कॉटनमध्ये पण आहे. ठीक आहे मग हेच घ्यायचं. हां हो. आम्हाला डुएट आणि डुएट्स कवर घ्यायचे आहे आणि परिबेलासाठी. ती साईज बरोबर आहे 240x220ची. आणि हे सॅम्पल्स मग बघूया त्यातलं कुठलं घ्यायचं. पहिले आपल्यासाठी नंतर मग परिवेळेचे 2 हो चालेल. तर हे डुएट कवर आहे आणि कलर पण एकदम मस्त आहे त्याचा. हे बघा कॉटन आहे प्युअर कॉटन. हे यावेळेस विचार केला असं थोडंसं ना सोबर कलर असायला पाहिजे. जास्त खूपच एकदम नको डार्क. त्याच्यामध्ये हा पण एक कलर चांगला हा ना. हा पण चांगला वाटतो. हा पण एक घेऊ शकतो. हा पण एक चांगला वाटतो. हा पण कॉटनच आहे. आता आम्हाला मॅट्रेसेस कवर घ्यायचं आहे आणि लिस्टप्रमाणे आम्ही लिस्ट केलेलीच असते तुम्हाला माहिती आहे. तर मागच्या वेळेस आहे ना हे जे आहे ना डुएट कवर हे घेतलं होतं पण याच्यामध्ये ना व्हाईट कलर होता. तर ते खूप वापरलं तर 2-3 वर्ष झाले त्याला. आणि त्याच्यामध्ये पण हा पण एक कलर आहे खूप छान आहे व्हाईट आहे बघा. तर ते पण बघते मी. मला तो खूप आवडला. तो पण एक खूप चांगला आहे. परिबेलासाठी आम्ही डुएट कवर बघितले पण बाकीचे ना खूपच लाईट आहे आणि मुलांना माहिती जास्त लाईट केलं का मग थोडेसे खराब करतातच ते. आणि त्यांचा जो फेवरेट कलर आहे ना तो कलर आम्ही ॲक्च्युली बघतोय. त्याच्यामध्ये हा पण एक बेला मॅडमचा पिंक आहे ना हे बघा. आपण ते पिंक होऊन जाईल खूपच पिंकिश होऊन जाईल तिचं ना. त्याच्यामुळे आम्ही असं बघतोय का ते छान दिसणार किड्स रूममध्ये. तर आता ते पण त्याच्यामध्ये पर्पल हा पण एक कलर आहे. हा जो आहे ना हा पण परीसाठी आहे. बघूया कसं. ठीक आहे चला.
Messi. Agua. त्या साईडला आहे की ना. आपण कॉफी घ्यायची का? हां कॉफी घेऊया, थोडं बसूया. शॉपिंग झाली आम्ही. ओके, तर आता आम्ही बसतो इथे, कॉफी वगैरे घेतो आणि शॉपिंग झालेली आहे. आणि आता वस्तू घ्यायचं तर थोडाफार खर्च होईलच आपण साठी. परिबेला बसलेले आहे, किड सेक्शन आहे तिथे आहे बघा. तिथे पिझ्झा खात आहे, मार्गरिटा पिझ्झा घेतलेला आहे दोघींसाठी. त्यांना तिथेच बसायचं होतं. आणि ही आपली ट्रॉली आहे, वस्तू आहे घेतलेल्या सगळ्यात. आम्ही आता हे खातोय, कॉफी घेतली जस्ट. आणि आता आम्हाला ना 2 तास झाले पूर्ण शॉपिंग करता करता. आणि ऑफकोर्स एवढं फिरावं लागतं, भूक तर लागते. फ्रेश आहे. 2 वाजले. आम्हाला वाटलंच होतं एवढं वस्तू घ्यायचा. आणि काही वस्तू ना परिबेलाच्या ना आवडीच्या सुद्धा घ्यायच्या होत्या, ते घेतलेले आहे. त्यांचं साईड बाय साईड खेळणं चालू होतं. आणि तुम्हाला माहिती आहे IKEA काही छोटं नाही आहे, वेगवेगळे सेक्शन्स आहे. पण आम्ही काय पूर्ण फिरलो नाही. आमची जी लिस्ट होती त्या लिस्टप्रमाणे त्या सेक्शनमध्ये गेलो आम्ही आणि वस्तू घेतल्या. गरम करा, मस्त लागतं त्यामुळे. नॉर्मल गरम नाही करत. कॉफी इतकी मस्त आहे ना. कॅपुचिनो आहे तरी पण हेझलनट फ्लेवर आहे ना त्याच्यामध्ये. आवडलं तुला? निघालो आम्ही आणि 2 तास लागले आम्हाला. आणि आम्हाला आता एका ठिकाणी परत थांबून शॉपमधनं परत कलर घ्यायचा आहे. त्याचं कारण हे जे कलर केलेला आहे ना, तर तो कलर आहे ना अजून थोडा घ्यायचा आहे. त्याचं कारण हे काही ठिकाणी पॅचेस राहिलेले आहेत, तर त्याला कलर द्यायचा आहे. किंवा थोडे थोडे असे नाही का किनार असते थोडी थोडी राहिलेली, तर त्या ठिकाणी सुद्धा आहे ना कलर द्यायचा. त्याच्यानंतर पण थोडं काही ठिकाणी हां कलर ते स्क्रॅचेस लागले किंवा हां थोडेसे भिंतीला असे डाग वगैरे लागले ना, तर त्यामुळे मग घेणं होतं. नॉर्मल आहे ते. आता घरात कार्यक्रम असले तर मग थोडं कमी जास्त होतंच, त्याचं काही नाही. ते काय कलर करून व्यवस्थित करून घेऊ शकतो. म्हणून आता इथून आहे ना 20-25 किलोमीटरच्या अंतरावर आहे ना शॉप आहे, जिथून आहे ना कलर घेतला होता ना खूप अगोदर. मनोजने तो व्हिडिओ शेअर केला असेल तुमच्यासोबत, कलर घ्यायला गेले होते तेव्हा. त्या शॉपमध्ये आता आम्ही परत चाललो आहोत. आणि सगळं सामान घेऊन झालेलं आहे, मनासारखं सामान मिळालं. आणि मग आता एकाच ठिकाणी वस्तू घ्यायच्या होत्या आम्हाला, तर मला असं वाटतं इथे ना चांगल्या वस्तू आहे IKEAमध्ये. आणि असं एवढ्या वस्तू आता वेगवेगळ्या शॉपमध्ये फिरणं म्हटलं तर मुलांना घेऊन ते पण खूप डिफिकल्ट आहे, पॉसिबलच नाही आहे. पण ठीक आहे, जाऊ दे. पण वातावरण चांगलं होतं आहे, ऊन आहे. आणि आत्ता हे जॅकेट घातलेलं आहे ना मी, आणि थोडेसे ना असं गरम व्हायला लागलेलं आहे मला. आणि परिबेलाचं पण खाणं झालं, पिझ्झा खाऊन झाला त्यांचं. सकाळी ऑफकोर्स मी पराठे बनवले होते, बटाट्याचे पराठे बनवले होते मी. आणि चहा घेऊन आम्ही निघालो होतो. परिबेलाने पण, परीने शेजवान चटणीसोबत पराठे खाल्ले, बेलाने दहीसोबत खाल्ले. आणि आम्ही तर चहा आणि पराठे, लोणचं होतं, आंब्याचं लोणचं होतं, तर ते खाल्लेलं आहे. पण एवढं आणि ते सकाळी खाल्लं आम्ही 9:30-10 वाजता. पण आत्ता किती वाजलेले आहे? 2 वाजले. तर मग ऑफकोर्स भूक लागली, जेवणाचा टाईम. माझं हे खाल्लं. आणि त्याच्यानंतर परत एक्स्ट्राचे जे पराठे केलेले आहे ना ते सोबत मी कॅरी केलेलेच होते, इन केस जर भूक लागली तर खाऊ शकतो. आणि परिबेलासाठी अगेन मी पॉपकॉर्नसुद्धा आहे ना बनवलेले आहेत ते बघा. आणि तुम्हाला माहिती आहे मुलं सोबत असले ना तर मग असं कॅरी करावंच लागतं. आणि परत ड्रायफ्रूट्स असतात ना, तर ते पण मी थोडे कॅरी करून ठेवते. एक तर मग त्यांना भूक लागली ना परिबेला, तर मला आहे ना असं काही सुचत नाही. तर चला आता शॉपमध्ये जातो, थोडा कलर घेतो आणि दाखवते. घरी आलो आम्ही मगाशी. आणि आलेला मी फक्त खिचडी बनवलेली आहे, एवढी एनर्जी नाही आता का वरण भात भाजी चपाती करू. म्हणून सांगितलं आपण बाहेर जेवण करू. म्हटलं नको, मला बाहेर अजिबात जेवण करायचं नाही आहे. आणि आपण साधी सिंपल आहे ना मसाला खिचडी बनवूया. आणि पटकन पण होते. आणि राईस जरी असलं तरी पण आपण पोटभर खातो. बाहेरचं जेवण असं खायची अजिबात इच्छा नव्हती. आणि सध्या ना बाहेरच जेवण होतं, दुपारचं असो किंवा संध्याकाळचं असो, बाहेरच सध्या ना इतकं जेवण होत होतं ना, आता अजिबात इच्छा राहिली नाही का बाहेर जाऊन जेवण करायचं असं. त्यामुळे मनोजला म्हटलं घरातच बनवते मी. आणि कपडेसुद्धा मी चेंज केले, आणि आले मी हँडवॉश केले. आणि लगेच मसाला खिचडी जी आहे ना ती बनवायला जस्ट ठेवली. आता 15-20 मिनटामध्ये होऊन जाणार. आणि कपडे वगैरे चेंज करते, फेस वॉश म्हणजे जो स्किन केअर आहे माझा तो करते, कपडे वगैरे चेंज करून मग जेवण करायला बसू. परिबेलाला मी आता थोडं कामाला लावलेलं आहे. त्यांना म्हटलं
तुमचे जेवढे पण येणार ड्राय झालेले जे कपडे आहेत ते फोल्ड करून ठेवा आता त्यांना. आणि मग जेवण झाल्याच्या नंतर त्यांना बोलवणार, जेवण झाल्याच्या नंतर परत थोडंसं ते करायला लावणार आणि लवकर झोपायला सांगणार. आणि परत स्कूल पण असतं. स्कूलचं रुटीन असल्यामुळे काय होतं माहिती आहे का, म्हणजे दिवसभर आता तुम्हाला माहिती आहे घरामुळे खूप धावपळ पण होते, पण रात्री ना झोपतो, सकाळी उठायची सुद्धा ना इच्छा होत नाही अजिबात, नाही का, असं वाटतं नको उठायला. अजून पूर्ण घर सेट झालेलं नाही आहे, तुम्हाला माहिती आहे. तिथे फक्त जस्ट आम्ही हळूहळू सामान सेट करतो आहे, फर्निचर सेट करतो आहे आणि सगळं किचनचं सेटअप आता इथेच आहे, तर इथेच स्वयंपाक करतो आम्ही. दिवसभर तिथं राहतो, थोडं काम करतो. मनोजचं पण ऑफिसचं काम चालू आहे. जसा वेळ मिळणार तसं आम्ही मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो आहे. परत इथे आल्याच्यानंतर मग परत बिलाचं, खाण्याचं असं दोन्ही वेळेस ना खूप धावपळ होईल. आणि मला माहिती हे 4-5 महिने ना सॉरी हे जे 4-5 महिने ना आम्हाला आरामशीर लागणार आहे हे पूर्ण घर सेट करण्यासाठी. आणि मी जास्ती घाईगडबड करणार नाही आहे. मला ना असं अजिबात असं एक्स्ट्राचा पसारा काहीच नको. मनोजला सांगितलं जो पसारा निघणार ना आपण इथे रिसायकलिंग सेंटरमध्ये आपण टाकून देऊ. अजिबात कोणताच असा पसारा आहे ना घरी घेऊन जायचं नाही किंवा बॉक्सेसमध्ये तो पडलेला, मला अजिबात तसं करायचं नाही आहे. आणि आता मला जमलं तर माझं वॉर्डरोब आहे, जे माझे कपडे आहे, सगळे जे ड्रेसेस आहे, लॉंग ड्रेसेस, शॉर्ट ड्रेसेस, आणि आता समर पण चालू होणार आहे, तर जे घालायचे असणार ते ठेवणार, बाकीचे मी बॉक्समध्ये भरून ठेवणार. नंतर मग मला कपाट वगैरे सगळं अरेंज करायचं आहे, परिबेलाचं करायचं आहे, मनोजचं करायचं आहे, माझं करायचं आहे. आता त्या गोष्टी का लगेच होणार नाही, परत जेवढं पण फर्निचर आहे ते असेंबल करायचं आहे. तर खूप साऱ्या गोष्टी आहे, मिक्स झालेल्या आहेत. आणि माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला कळालं असेल प्रॉपर स्किन केअर होत नाही आहे, प्रॉपर असं मला डाएटचं काय असं ते होत नाही आहे, काहीच करता येत नाही मला. पण म्हटलं ठीक आहे, आता एवढे 5-6 महिने झाले का त्यानंतर प्रॉपर मला जसं करता येईल तसं करणार मी. आणि असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.